श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण मठामध्ये गेलो तर महाराजांच्या फोटोखाली एक ओळ लिहिलेली असते, ती कायम आपण वाचत असतो. अनन्यास चिंतयंतो मायेजना पूर्व उपासाते तेषा नित्याभियुक्ताना योगक्षेमम वहम्यम. महाराजांनी सांगितलं आहे, जो अनन्य भावाने मला शरण येतो, माझी सेवा करतो, रोज मला भक्तीने भावाने पुजतो, त्याचा योगक्षेम मी स्वतः चालवतो, हे स्वामींनी अभिवचन दिलेलं आहे. आणि त्याच युक्तीप्रमाणे महाराजांनी या ताईंसोबत जे काही केलेलं आहे, ताईंना जी काही प्रचिती दिलेली आहे, त्यांच्या सेवेचं फळ जसं दिलं आहे, ते ऐकून प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती आज शहारे उभे राहणार आहे. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला देखील असेच अनुभव असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तुमचा अनुभव तुम्ही मला शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे. मी मूळची बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे, पण कामानिमित्त आम्ही मुंबई येथे स्थायिक झालेलो आहे. माझे मिस्टर, माझे 2 मुलं मुली आणि मी, असं माझं छोटंसं कुटुंब. मला लिहिता वाचता येत नाही, पण स्वामींनी मला त्यांच्या सेवेत कसं घेतलं आणि त्यांची सेवा माझ्याकडून कशी करून घेतली हे तुम्हाला मी सांगते. 2003ची गोष्ट आहे. 2003 साली मी महाराजांच्या सेवेमध्ये आले. ते असे, मी जिथे काम करत होते, माझे मिस्टर एका कंपनीत कामाला लागले. त्यानंतर आम्ही मुंबई येथे आलो आणि मीही एका कंपनीत कामाला जायला सुरुवात केली. मला लिहिता वाचता येत नव्हतं, पण माझ्या ज्या कोणी तिथल्या मैत्रिणी होत्या त्या खूप हुशार होत्या. त्या तिथे कामाला यायच्या आणि त्यांच्या मोबाईलमध्ये महाराजांचे तारक मंत्र, नामस्मरण काम करता करता ते ऐकत असायच्या. आणि त्यांनी मला देखील सांगितलं की तू महाराजांची सेवा सुरू कर, तुझ्या जीवनात सर्व काही व्यवस्थित होईल असं सांगितलं. पण माझा काही त्याच्यावरती विश्वास नव्हता. पण त्यांना आलेले जे काही अनुभव होते ते अनुभव मला सांगितले आणि महाराजांनी मला सर्वप्रथम छोटीशी प्रचिती दिली. त्यानंतर मी स्वामींच्या सेवेत आले. एकदा असंच माझ्यावरती खूप मोठं संकट आलेलं होतं. माझ्यावरती पैशाची खूप अडचण होती. रेंट द्यायला सुद्धा पैसे नव्हते, कारण यांचं पेमेंट झालेलं नव्हतं आणि माझं देखील नाही. त्यामुळे जे काही मालक होते ते आम्हाला घर सोडून जाण्यासाठी विनवणी करत होते, सांगत होते की तुम्ही जा, रेंट द्यायचं नसेल तर. 15 दिवस पलटून गेले होते आणि मला चांगलं आठवतं स्वामी भक्तांनो, वार होता गुरुवारचा. त्या दिवशी मी मनोमन महाराजांना विनंती केली, तुम्ही जर खरंच असाल तर काहीतरी चमत्कार करा आणि आज पैसे येऊ द्या, मी तुमची सेवा करेल. ज्या मला सांगत आहे किती दिवसाच्या, त्यांचं मी ऐकत नाही, पण आज जर तुम्ही माझं काम केलं तर मी नक्की तुमची सेवा करायला सुरुवात करेल, असं मी महाराजांना बोलली. आणि त्यानंतर खरंच आश्चर्य, संध्याकाळी आमच्या दोघांचेही पेमेंट झाले. अशक्य होतं, ती गोष्ट शक्य झाली, कारण कुणाचेच पेमेंट हे झालेले नव्हते, सर्वांचे पेमेंट हे थकलेले होते. पण त्या दिवशी आमच्या दोघांचेही पेमेंट झाले. माझ्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्यानंतर मग मी महाराजांची सेवा करायला सुरुवात करायचं ठरवलं. स्वामींचा प्रकट दिन आलेला होता. प्रकट दिनी मग माझ्या मैत्रिणी मला दुकानामध्ये घेऊन गेल्या आणि आपण महाराजांची मूर्ती तुझ्यासाठी घेऊया असं त्या म्हटल्या. मग दुकानात गेलो. आम्हाला खूप छान मूर्ती मिळाली, आमच्या बजेटमध्ये मिळाली आणि तिच्याकडे बघून खूप छान वाटायचं की जणू काय महाराज आपल्याकडे बघत आहे, आपल्याशी बोलत आहे, महाराज सर्व काही ऐकत आहे, असं काही त्याच्यातून भासत असायचं. मग ती मूर्ती घेतली. मी घरी आले. मला लिहिता वाचता येत नसल्यामुळे मी काही अभिषेक वगैरे करू शकली नाही आणि मोठा मोबाईलही नव्हता माझ्याकडे, छोटा मोबाईल होता बटनाचा, त्यामुळे मी काहीच करू शकत नव्हती. महाराजांना सांगितलं की ही साधी भोळी सेवा आहे, तुमच्यापर्यंत पोचवा, मला फार काही येणार नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगते. आणि त्यानंतर मग मी दूध पाणी सर्वांचा अभिषेक केला. फक्त श्री स्वामी समर्थ हा मंत्र मुखामध्ये होता, बाकी कुठले स्तोत्र मंत्र काहीच म्हटली नाही. श्री स्वामी समर्थ या मंत्राने त्याचा अभिषेक केला. त्यानंतर मूर्तीची स्थापना घरामध्ये केली. माझे मिस्टर मला खूप रागवले, कशाला आणलं, अगोदरच आपल्याकडे किती टेन्शन आहे, यांचं खूप कडक असतं, तू यांना कशाला घरी घेऊन आली, आपल्या घरी नॉनव्हेज वगैरे होतं, तू यांना आणायला
नव्हतं पाहिजे असे मिस्टर म्हटले. तेव्हा मनात कुठेतरी आलं की आता काय करावं, मूर्ती तर आणलेली आहे, मिस्टर तर असं म्हणता आहे. महाराजांना खूप कळवळून प्रार्थना केली की स्वामी मी काय करू, तुम्हाला पुन्हा कुठेतरी नेऊन ठेवू का, असे मनामध्ये विचार यायला लागले. कारण खूप जणांनी मला घाबरून देखील दिलं की त्यांचं कडक असतं, त्यांना काहीच चालत नाही, आणखी दोष लागतात. असं म्हटल्यानंतर आपल्याकडून जर झालं नाही तर काय करायचं, कारण त्यांनी सांगितलं की पुरुष सुक्ताचा अभिषेक देखील मूर्तीवरती करावा लागतो, नाही केला तर चालत नाही असं म्हटले. त्यावेळेस मला खूप भीती वाटली, माझ्या मनामध्ये खूप सारे प्रश्न येऊ लागले. पण त्याच वेळेस स्वामींनी असं काही मला सांगितलं ना, ते मी आता कधीच विसरू शकत नाही. मी देवपूजा करता करता माझ्या मनामध्ये असे प्रश्न उठत होते की लोक असं म्हणतात मी तुम्हाला नेऊन ठेवू काय, पण त्या क्षणी माझ्या मनामध्ये एक असा विचार आला की तो जणू काय महाराज मला आतमधून, माझा अंतरात्मा मला सांगत होता, तुझी इच्छा होती ना मला घरी आणायची, तर मग आता आम्हाला का बरं घराबाहेर काढत आहे, आम्हाला काही नको, आम्हाला फक्त तुझा भाव पाहिजे आहे, आम्हाला तुझा भाव आवडला आहे म्हणून आम्ही स्वतःहून तुझ्या घरी आलेलो आहोत, असं अंतरात्म्यातून मला ते उत्तर देत होते. त्यावेळेस मग मी ठरवलं की महाराजांना कुठेच पाठवायचं नाही. महाराज, माझं जी काही सेवा आहे ती तुमच्यापर्यंत पोचत आहे, याचा हा संकेत आहे असं समजून मी महाराजांची सेवा सुरू केली. तारक मंत्र, नामस्मरण या व्यतिरिक्त दुसरी कुठलीच सेवा मी करत नव्हते. मग हळूहळू मी मठामध्ये जायला सुरुवात केली, मठामध्ये जाऊ लागली आणि तिथे काय झालं की 108 आरत्या मला करण्याची अचानक इच्छा उत्पन्न झाली. पण मला मिळेल का नाही हाही खूप मोठा प्रश्न होता. मी तर गरीब आहे, माझ्याकडे कोणी लक्ष देईल का, मी जर मागितली तर मला कोणी देईल का, आणि माझ्याकडून जर त्या आरतीमध्ये काही चुका झाल्या तर मी काय करू, असे प्रश्न खूप सारे उठले. त्याच वेळेस काय झालं की गुरुवार होता, मी मठात गेली आणि तिथे सर बोलत होते की आरतीसाठी उद्या कोणीच येणार नाही. त्यांचा फोन आला होता, त्यांना सुतक पडलं की कोणी आरती करेल का बघा विचारून. त्या क्षणी मी त्यांना म्हटलं मी करू का आरती, मी घेऊ का, मी महाराजांसाठी नैवेद्य आणू का, असं मी म्हटले. त्यांनी सांगितलं हो ताई तुम्ही आणू शकता. त्यांनी माझा मोबाईल नंबर वगैरे घेतला की तुम्ही कधी येणार ते सगळं वेळ वगैरे सांगितलं, काय आणायचं काय नाही, तुम्हाला जे आणायचं तुमच्या घरामध्ये जी भाजीपोळी बनणार आहे ती भाजीपोळी स्वामींसाठी घेऊन या, श्रद्धाभावाने घेऊन या, तुम्हाला सोंगढोंग करण्याची काहीच गरज नाही, जे असेल ते आणा, काहीच खर्च करू नका, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि मी पण माझं मन महाराजांसाठी नैवेद्य न्यायचा, तर आता आपण काहीतरी बनवावं म्हणून मी महाराजांसाठी त्यांच्या आवडीचे कांदा भजे बनवले, पोळी बनवली, भाजी बनवली, पापड बनवला, लोणचं, असं ताट घेऊन मी तिथे गेली. आणि त्यानंतर महाराजांची आरती झाली. त्या आरतीमध्ये महाराजांना कळवळून विनंती केली की स्वामी सर्व काही व्यवस्थित होऊ द्या. माझा जो मुलगा होता तो खूप म्हणजे खूप हट्टी होता, तो ऐकत नसायचा, त्याला खूप वाईट मुलांची संगत लागलेली होती. महाराजांना कळवळून प्रार्थना केली की त्या वाईट संगतीचं आहे ती संगत त्याची सोडू द्या. मी 108 तुमच्या ह्या आरत्या मी करणार नसून ते तुम्ही करून घ्या. मी अनन्य भावाने तुम्हाला शरण आलेली आहे. माझा योगक्षेम आजपासून तुम्ही चालवा, अशी स्वामींना विनंती केली. आणि काय आश्चर्य, खरंच मला स्वामींनी 108 आरत्या कशा दिल्या मला देखील कळाल्या नाही. माझ्या 108 आरत्या होऊन गेल्या आणि माझ्या मुलाला जी कोणाची वाईट संगत लागली होती ती संगत त्याची सुटली होती. हे खूप आश्चर्याची गोष्ट होती. त्यांच्यामध्ये प्रचंड वादविवाद झाले, भांडणं झाले, त्यामुळे ते एकमेकापासून लांब गेले. आणि माझा मुलगा बाहेरगावी निघून गेला. तो ड्रायव्हिंगचं काम करत होता, त्यामुळे तो बाहेरगावी निघून गेला. माझा मुलगा बाहेर गेल्यामुळे मला त्याचं खूप टेन्शन वाटायचं की त्याचं कसं होईल, तो तिकडे राहतो, काय करतो, व्यवस्थित आहे की नाही, त्याची काळजी लागून लायची. मुलींचेही लग्न झाले, मोठ्या मुलाचंही लग्न झालं आणि छोटा मुलगा ह्या अशा प्रकारे तिकडे राहत होता. तो महिन्यातून 2 महिन्यातून एकदा घरी यायचा, पण तिकडे तो काय करतो काय नाही काहीच माहीत नाही. तर जो वाईट संगतीत असेल, तिकडे देखील व्यसन वगैरे करत असेल तर काय करू स्वामी, काहीतरी मार्ग दाखवा, असं स्वामींना खूप कळवळून विनंती करत होते. तो दुसऱ्याच्या गाडीवरती ड्रायव्हिंग करत होता, त्यामुळे काहीच आम्हाला कळत नव्हतं. आणि जिथे तो कामाला होता तिथे
ते एकदा असंच खूप भांडणं आमच्यापर्यंत आली की तिथे त्याने खूप भांडणं केले, त्याला खूप मारलं असं आमच्या कानावरती आलं. आम्ही त्याला सांगितलं की तू हे स्पष्टपणे सांगितलं की तू हे काम सोडून दे, आपण इथे तुला दुसरं काहीतरी काम बघूया असं सांगितलं. पण त्याचा एकच हट्ट होता की मला काही नको, मला फक्त गाडीच पाहिजे आहे, दुसरं काहीच पाहिजे नाही. मग आता गाडी घ्यायची तर कशी घ्यायची, पैसे तर पाहिजे, खूप कर्जही झालेलं होतं, सर्व काही बघायचं होतं. लग्नामुळे आम्ही खूप अडचणीमध्ये आलेलो होतो. माझ्या सुनेला मी सांगत होते महाराजांची सेवा कर, पण तिने कधी माझं ऐकलं नाही. मला खूप वाटायचं हे ग्रंथ वाचावे, ते ग्रंथ वाचावे, हे करावं, पण लिहिता वाचता येत नसल्यामुळे मी तारक मंत्र आणि नामस्मरणाशिवाय काहीच करू शकत नव्हते. त्या दरम्यानमध्ये मग असंच मला सुचलं की आपण काय करू, लोन काढूया, लोन काढून याला एक गाडी घेऊन देऊया, म्हणजे याचं टेन्शन जाईन, याचं एकदा लग्न झालं की म्हणजे आपण व्यवस्थित निश्चिंत होऊन जाऊ असं मिस्टरांना म्हटले. आणि मग आम्ही तसंच ठरवलं, लोन काढलं. आणि लोन म्हणजे त्या लोनमध्ये आम्हाला कुठलाच प्रॉब्लेम आला नाही. आम्हाला वाटत नव्हतं की आमचं लोन वगैरे होईल, पण महाराजांच्या कृपेने महाराजांना विनंती केली, त्यामुळे आमचं लोन हे लवकर झालं. आणि लवकर होऊन आम्ही त्याला गाडी घेऊन दिली. आणि गाडी घेऊन दिल्यानंतर माझा मुलगा इथेच आता भाडे वगैरे करू लागला, त्यामुळे मुलगाही जवळ आला आणि मला खूप बरं वाटलं की स्वामींच्या कृपेने हे झालं. स्वामींनी खूप सारे अनुभव त्यावेळेस मला दिले. स्वामींनी तर एकदा मला मरता मरता वाचवलं. स्वामी भक्तांनो, काय झालं की मी जिथे कामाला आहे तिथे मी काम करत होते आणि त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस होते. मी कामावरती जात होते, थोडं 1-1.5 किलोमीटर चालत मी जात असायची. रोज माझं ते दिनक्रमच होता. मी चालत होती आणि त्या दिवशी खूप सारा वारा वाहत होता, खूप वारं होतं. संध्याकाळची वेळ होती, घरी येत होते, वारं होतं. आणि त्यावेळेस काय झालं की अचानक म्हणजे मी पुढे पाऊल टाकणार तेवढ्यात मला कोणीतरी आवाज दिल्यासारखं मला जाणवलं. म्हणून मी मागे वळून बघितलं, मागे गेली तर त्या क्षणी माझ्यापुढे खूप मोठं झाड पडलं. मी जर मागे वळून बघितलं नसतं, तिथे थांबली नसती, तर ते झाड माझ्या अंगावरती पडलं असतं. मला खूप भीती वाटली आणि मला कोणी आवाज दिला मला कळालं नाही, पण आवाज स्पष्ट मला आला होता. माझं नाव कोणीतरी घेतलेलं होतं. त्या क्षणी मला जाणवलं की महाराजांनी मला वाचवलं आहे. ते दुसरं तिसरं कोणी आवाज दिला नाही, मला भास झाला नाही, तर महाराजांनी मला आवाज दिला आणि या संकटातून मला वाचवलं. असे क्षणोक्षणी महाराजांनी खूप वेळेस मला वाचवलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आम्ही अक्कलकोट येथे गेलो. माझी सर्व फॅमिली घेऊन मी अक्कलकोटला गेली. आम्ही बसनी गेलो होतो, कारण एवढे पैसे गाडी करून जाण्यासाठी आमच्याकडे नव्हते, त्यामुळे आम्ही बस करून गेलो. माझे दोन्ही मुलं आणि माझ्या मोठ्या मुलाला मुलगा झालेला होता, त्याला घेऊन आम्ही सर्वजण अक्कलकोटमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. खूप रडायला यायचं. मी तुमचं काहीच करू शकत नाही, काहीच करत नाही, तुमचं फक्त नामस्मरण करते, बाकी कुठलीच सेवा माझ्याकडून होत नाही, तुम्हाला सर्व काही माहीत आहे असं कळवून स्वामींना विनंती केली. तुम्हीच माझं सर्व काही बघा असं स्वामींना सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर थोड्या दिवसामध्ये माझा जो नातू आहे त्याला किडनीचा प्रॉब्लेम झाला. त्याला एक किडनी त्याची कामच करत नव्हते. डॉक्टरांनी सांगितलं की किडनी याची काढून टाकावी लागेल किंवा किडनीचं ऑपरेशन करून किडनी ट्रान्सफर करावी लागेल असं सांगितलं. आता एवढे पैसे, त्यातून मुलगा आणि तो आधू होणार, याचं खूप टेन्शन मला आलं. स्वामी, अशक्य असणारी गोष्ट तुम्ही शक्य करता, तर हे करा. माझ्या सुनेला मी खूप सांगितलं की तू पारायण कर, गुरुचरित्र पारायण कर, स्वामीचरित्राचे पारायण कर, हे विघ्न आपल्यावरचं दूर होईल. पण तिने काही माझं ऐकलं नाही. तिने कुठलंच पारायण वगैरे केलं नाही. ती म्हटली की असे पारायण करून जर काही झालं असतं, व्यवस्थित झालं असतं, तर सर्वांनीच ते केलं असतं. असं काही नसतं. जे कर्म आहे, जे भोग आहे, ते भोगूनच संपावे लागतात असं तिने म्हटले. तर याच्यावरती आपण काय बोलणार. प्रयत्न करणं तर आपले हातचं आहे. जिथे खूप मोठं लागायचं तिथे या कर्माने जर कमी होत असेल तर करायला काय हरकत आहे. पण आपलं ऐकणार कोण. आता आपल्या महाराजांशिवाय दुसरं कोणीच नाही. मग मी एकच केलं की नामस्मरणाचं आणि तारक मंत्राचं तीर्थ बनवायची आणि त्याला रोज पिण्यासाठी देऊ लागली. आणि हळूहळू त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागल्या. त्याला अगोदर खूप त्रास व्हायचा, पण तो त्रास आता हळूहळू कमी वाटत लागला. म्हणून आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर डॉक्टरांनी चेक
चेकअप वगैरे केलं तर डॉक्टर म्हटले की खरंच आश्चर्य आहे, याची किडनी जी पूर्णपणे बंद पडली होती ती आता काम करायला सुरुवात झालेली आहे. हे कसं काय झालं, तुम्ही काय केलं, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळेस मग माझी सूनबाई म्हटली की आम्ही काही केलं नाही, तुम्ही जे गोळ्या औषध दिले होते त्यावरतीच सर्व काही चालू होतं. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं, पण मला माहीत होतं की हे अशक्य असणारी गोष्ट स्वामी शक्य करत आहे. मला खूप रडायला यायला लागलं की महाराज, खरंच तुम्ही माझ्याकडे लक्ष देतात, माझी प्रत्येक हाक ऐकतात आणि माझ्या आखेला धावून येतात. तुमची किती कृपा ही माझ्यावरती आहे. आणि स्वामी भक्तांनो, पण माझ्या घरच्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. ते म्हणायचे की गोळ्या औषधांनी होतं, याने काहीच होत नाही. नंतर त्यांनी मला ते तीर्थ त्याला देऊ दिलं नाही. त्यामुळे खूप मोठ्या संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यांना ऑपरेट करावं लागलं आणि त्यामध्ये माझा जो नातू होता तो एक्सपायर झाला. खूप मोठी दुःखद घटना आमच्यासोबत घडली. ती आमच्या चुकीमुळे घडली. माझ्या घरच्यांनी स्वामींवरती विश्वास ठेवला नाही म्हणून ती घडली. मला सर्व काही माहीत होतं. स्वामींना मी थोडा देखील दोष दिला नाही, कारण हा दोष पूर्णपणे आपला होता. त्यांनी त्यांचं काम केलं होतं, पण आमच्या घरच्यांनीच हे केलं आणि स्वामींवरती अविश्वास दाखवून खूप मोठी चूक केली. पण म्हणतात ना, जे घडणार आहे ते घडूनच जाणार आहे. जे घडायचं असतं ते महाराज कशाही प्रकारे करतात आणि निवारण करायचं असेल तर कसंही करतात. आणि पण जर आयुष्यच तेवढं असेल तर महाराज देखील त्यामध्ये काहीच करू शकत नाही. स्वामी भक्तांनो, दुःख हे खूप येत असतात, पण महाराजांची सेवा असेल, स्वामींची साथ असेल तर ते दुःख अशी लढण्यासाठी काहीच वाटत नाही. स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना आहे, मला जरी काही येत नसेल लिहिता वाचता, पण तरी देखील माझ्या मुखामध्ये 24 तास श्री स्वामी समर्थ एवढाच मंत्र असू द्यावा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना आहे. बाकी मला काहीच नको. असा मला आलेला हा स्वामींचा दिव्य अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.